आपण 5-6 दिवस झालं महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आंबेगाव तालुक्यातली विशेष करून मंचरमधली ही दुधातली भेसळ किती मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगले चांगले लोक हे गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळतायत हे आपण 4 दिवस झालं प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्वजण पाहतोय। या गोष्टीचा आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी याचा जाहीर निषेध करतो। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जे आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब आहेत यांनी जे महाराष्ट्रभर हे अन्न भेसळ असेल, दूध भेसळ असेल, अनेक प्रकारच्या भेसळीमध्ये जे धरपकड चालू केली तिचं संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या थरातून लोक स्वागत करतायत। नाही, आता सध्या तरी सरकार म्हणून जे आमचं युतीचं सरकार आहे ते सरकार तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीशी आहे। त्या दिवशी विधानसभेमध्ये जिरवळ साहेबांनी सांगितलं की तुकाराम मुंडे साहेबांची बदली होणार नाही, त्यांना काम करायला पूर्ण फ्रीडम दिलंय। तुकाराम मुंडे साहेबांनीही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलंय की मला कुणाचा दबाव नाहीये, ते त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतात। त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्यावर कोणा दबाव आहे आणि म्हणून ते थांबले म्हणून। जयसिंग शेठ, काल जी सर्वपक्षीय बैठक झाली मार्केट यार्डमध्ये, तिथं बोलताना बरेच राजकीय नेत्यांनी एका राजकीय पक्षाचा उल्लेख केला, पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केला, जो तो राजकीय पक्ष आज तुमचा मित्र पक्ष आहे। ह्या सगळ्या सिंडिकेट मागे काही राजकीय पाठबळ वाटतंय का? दुसरा प्रश्न यालाच लागून की याच्यामध्ये प्रामाणिक शेतकरी बदनाम होतोय आणि आंबेगाव तालुका बदनाम होतोय का? शेतकरी बदनाम व्हायच्या कुठलंच काही कारण नाही। योग्य पॅटर्न राबवावा का? घरावरती बुलडोजर चालवणे असेल किंवा UAP कायदा यांच्यावरती लावणे असेल, अशी काही मागणी पक्षातर्फे करण्यात येईल का? करू 100%। महाराष्ट्रातून नाही, देशातून उत्तर प्रदेशातल्या योगीजींचं कौतुक का होत आहे तर कायदा कडक आहे, त्याच्यापेक्षा अंमलबजावणी जास्त कडक आहे। महाराष्ट्रातले कायदे कडक आहेत परंतु अंमलबजावणी उत्तर प्रदेशसारखी कडक होत नाही, म्हणून लोकांना त्याच्यात फावलं जात आहे। हे फावू नये म्हणून माझं अशी तेच म्हणणे होतं, या कृत्याचा निषेध करत असताना ह्यांना चौकातून फिरवलं पाहिजे बेड्या घालून, का जेणेकरून पुन्हा असल्या पैदाशी समाजामध्ये तयार होणार नाही तर लोकांच्या जीवाशी कोणी खेळणार नाही परत।